आता एक सनसनाटी राजकीय घडामोड घडणार का? आणि या घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडणार का? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप लावलेत. महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे आरोप केलेत. या महिलेचे त्यांनी नाव तर घेतलं नाहीये, परंतु या वक्तव्याने आता राजकारणात एक नवा वाद सुरू होणार एवढं मात्र नक्की. आता खडसे आणि महाजन यांच्यातील वैर हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण आता एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपच्या आधारावर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर असा काही सनसनाटी आरोप केलाय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. खडसेंनी केलेले हे गंभीर आरोप नक्की काय आहेत? यात खडसेंनी अमित शहांचे देखील नाव घेतले. त्यांनी शहांचं नाव घेत नक्की काय म्हटलंय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर एकनाथ खडसे यांनी थेट असा दावा केलाय की गगनभेदीचे एक पत्रकार आहे अनिल थत्ते नावाचे, आणि या पत्रकाराने एक क्लिप प्रदर्शित केली ज्यात या संपूर्ण घटनेचा उल्लेख आहे. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा या टायटल अंतर्गत पत्रकार थत्ते यांनी सर्व सविस्तर सांगितलं असल्याचं खडसे म्हणतायत. यामध्ये मुख्यतः गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत आणि त्या महिलेचे नाव हे गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांना माहिती आहे, मात्र ते त्यांनी सांगणं उचित होणार नाही म्हणून थत्तेंनी नाव टाळलंय असं एकनाथ खडसे म्हणतात. संपूर्ण प्रकरण हे या पत्रकाराच्या एका क्लिप वरून झालं असून त्याचाच पुरावा देत एकनाथ खडसे यांनी एकूणच हे आरोप केलेत. पुढे या क्लिपचा दाखला देत त्यात काय काय आहे हे सांगताना खडसेंनी म्हटलंय की अमित शहांकडे ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बैठक झाली त्यावेळी शहांनी गिरीश महाजनांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या महिला अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. आणि यावर गिरीश महाजन यांनी म्हटलेलं की माझे अनेकांशी संबंध आहेत, कामानिमित्त मी बोलतो. मात्र यावर अमित शहांनी गिरीश महाजन यांना म्हटलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट्स आमच्याकडे आहे आणि रात्री 1 वाजेपर्यंत दिवसभरातून 100 वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही पण सांग, तुझा CDR खरा बोलतोय, रोज बोलायचं काय कारण आहे असा प्रश्न या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून एकनाथ खडसेंनी एक उपस्थित केलाय. आता खडसेंच्या नुसार हे पुरावे थत्तेंकडे आहेत आणि अमित शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन पत्रकार थत्ते यांनी हे आरोप निर्माण केलेत. मात्र यावर खडसेंचं स्वतःचं म्हणणं काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. या संदर्भामध्ये खडसे म्हणतायत जे CDR आहेत ते 10 वर्षांची जर गिरीश महाजनांचे तपासले तर यातील खरी वस्तुस्थिती समोर येईल. एकंदरीत महाजनांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले जायला हवे असं खडसेंचं म्हणणं आहे. जरी हे सर्व आरोप पत्रकार अनिल यांच्या आधारित क्लिपवर हे खडसेंनी केलेत तरी या प्रकरणात ते स्वतः अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि यात किती तथ्य आहे याची ते विचारणा करणार आहेत. त्यांनी यावर म्हटलंय की मी स्वतः बरेचदा अमित शहा साहेबांना भेटतो, त्यामुळे त्यांना भेटून एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना नक्की विचारेन की असं खाली चालू काय आहे हे नक्की बघा. आता प्रश्न असा आहे की गिरीश महाजन या आरोपांना काय उत्तर देणार? हा वाद आणखी वाढणार का? खडसे यांचे आरोप खरे आहेत का की हा फक्त राजकीय ड्रामा आहे? त्यामुळे या सगळ्यांचे मत जे आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.